So today we will discuss about the numericals. So example number 13 in your exercise, the example is an EMF of 96 millivolt is induced in the winding of a coil when the current in nearby coil is increasing at the rate of 1.20 एम्पियर पर सेकंड दिले. लक्षात घ्या, एम्पियर पर सेकंडचा अर्थ काय, DI बाय DT आहे तो. ओके, एम्पियर पर सेकंड म्हणजेच काय, तो DI बाय DT आहे 1.20. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल. ओके, आपल्याला याचा म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे बाळांनो. सो आपण बघितलं की ईएमएफ आणि म्युच्युअल इंडक्टन्सचं काय रिलेशन आहे. तर ईएमएफ आणि म्युच्युअल इंडक्टन्सचं रिलेशन जे आहे, तो आता पहिल्यांदा मी इथं गिवन डेटा लिहितो. व्हॉट इज द गिवन डेटा. ओके, गिवन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लिहितो. बघा, मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ गिवन आहे आणि ती किती आहे, 96 मिलीव्होल्ट आहे. बरोबर ना, 96 मिलीव्होल्ट आहे. आणि त्यानंतर द रेट ऑफ चेंज ऑफ दिलंय एम्पियर पर सेकंड, म्हणजेच DI बाय DT आहे तो. DI बाय DT गिवन आहे. सो इट इज इक्वल्स टू व्हॉट, इट इज इक्वल्स टू 1.20 एम्पियर पर सेकंड. Okay, 1.20 or 1.2 ampere per second. Now we are going to solve this problem. Look at here, how to solve. What we are going to calculate here, the mutual inductance. बरोबर ना, म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. सो म्युच्युअल इंडक्टन्स, सो म्युच्युअल इंडक्टन्स साठी याचं काय रिलेशन आहे का, कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण सांगा. इथं कुठला फॉर्म्युला यूज करणार, कुठला फॉर्म्युला यूज करणार म्युच्युअल इंडक्टन्स साठी. टेल मी फास्ट. ज्याच्यामध्ये ईएमएफ आणि हे असेल. ईएमएफ साठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये, आठवतंय का बघा. ईएमएफ साठी एक फॉर्म्युला बघितला होता, ईएमएफ इंड्यूस. ओके, इन म्युच्युअल इंडक्टन्स मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ इज इक्वल्स टू एम इनटू DI बाय DT. हा फॉर्म्युला होता, आठवतंय का बघा. ओके, सो हा फॉर्म्युला आपण म्युच्युअल इंडक्टन्स साठी यूज करणार आहोत. सो म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल टू, इक्वेशन रिअरेंज करायचं आहे, मॅग्नेट्यूड ऑफ EMF E अपॉन DI बाय DT. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे बाळांनो. ओके, आता ह्या व्हॅल्यूज इथं पुटअप करा. सो M इज इक्वल टू 96 इंटू 10⁻³ व्होल्ट अपॉन 1.2 एम्पियर पर सेकंड. आणि हे युनिट म्हणजेच काय बाळांनो आपल्याला माहिती आहे, दिस इज नथिंग बट व्हॉट, हेनरी. सो म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल्स टू, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू. M इज इक्वल्स टू, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, 96 अपॉन 1.2. 96 अपॉन 1.2, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू. 96 अपॉन 1.2. किती येते व्हॅल्यू, कॅल्क्युलेट करा. 96 अपॉन 1.2. व्हेरी गुड तन्वी. तन्वीचं आन्सर आलं पहिल्यांदा 80 मिली हेनरी. मिली हेनरी का म्हटलं मी, कारण हे 80 इंटू काय आहे, 10⁻³ हेनरी आहे. ओके, म्हणून मी काय म्हटलं, 80 इंटू 10⁻³ हेनरी म्हणजेच काय, 80 मिली हेनरी. सो दॅट इज द करेक्ट आन्सर. क्लिअर, प्रॉब्लेम सोपा आहे. क्लिअर, पटकन स्क्रीनशॉट घ्या, टेक अ स्क्रीनशॉट. एक्झाम्पल नंबर 13 चा आन्सर आहे हे. झाले सगळ्यांचं डन. ओके, झाला असेल तर मेसेज करा मला पटकन, पुढचं एक्झाम्पल घेऊया. समजलं, याच्यात काय डाऊट आहे. फक्त आपण इथं ईएमएफ चा फॉर्म्युला यूज केलाय म्युच्युअल इंडक्टन्स साठी. सिमिलरली इंडक्टन्स साठी सुद्धा असतो. ओके, सो ईएमएफ ई, मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फक्त तो आपण अरेंज केला म्युच्युअल इंडक्टन्स साठी.
मॅग्नेट्यूड ऑफ ई डीआय बाय डीटी आणि डीआय बाय डीटी ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याचबरोबर ईएमएफ मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ दिलेला आहे. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. So look at here, next problem, problem number 15. Problem number 15 घेऊया पहिल्यांदा आपण. ओके, दी प्रायमरी बघा प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे. दी प्रायमरी अँड अ सेकंडरी कॉइल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर each have inductance of 200 into 10⁻⁻6 हेनरी each have दिले. म्हणजेच काय, प्रायमरी आणि सेकंडरी कॉइलचा जो इंडक्टन्स आहे, म्हणजे इथं सेल्फ इंडक्टन्स आपल्याला कन्सिडर करायचा आहे बाळा. ओके, आणि दोन्ही सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू काय येणार, 200 into 10⁻⁻6 हेनरी येईल. ओके, द म्युच्युअल इंडक्टन्स M बिटवीन दी वाइंडिंग्स, त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये 4 into 10⁻⁻6 हेनरी. ओके, 4 into 10⁻⁻6 हेनरी. What the percentage of the flux from one coil reach the other coil. इथं आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. वन कॉइल पासून अदर कॉइल पर्यंत जे पर्सेंटेज ट्रान्सफर होणार आहे ते पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता बघा हे कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतोय. पहिल्यांदा गिवन डेटा लिहून घेतोय मी इथं. बघा गिवन डेटा एक्झाम्पल नंबर 15 एक्सरसाइज मधला एक्झाम्पल नंबर 15 आहे. सो गिवन डेटा इज ओके, त्या कॉइल मध्ये ह्या दोन कॉइल्स आहेत, कॉइल 1 आणि कॉइल 2. त्या दोन्ही कॉइल मधले काय दिलेलं आहे, दोन्ही कॉइल मधलं कॉइल 1 आणि कॉइल 2 मधले इंडक्टन्स दिलेले आहेत. कॉइल 1 आणि कॉइल 2 ह्याला प्रायमरी वाइंडिंग असं म्हणलंय त्यांनी, म्हणजेच हे प्रायमरी आहे अँड दिस इज सेकंडरी. ओके, म्हणून आपण काय कन्सिडर करूया, यातला जो इंडक्टन्स आहे तो एलपी असं कन्सिडर करूया, प्रायमरी सेल्फ इंडक्टन्स. आणि यातला जो इंडक्टन्स आहे तो LS किंवा L1 L2 कन्सिडर केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, डायरेक्टली आपण L1 L2 कन्सिडर करूया, कारण स्टेटमेंट मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लिहिले म्हणून LP आणि LS जरी कन्सिडर केलं तरी चालेल. तर त्यामध्ये बघा LP इज L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू काय घेतलंय, L1 किती व्हॅल्यू दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 200 into 10⁻⁻6 200 into 10⁻⁻6 हेनरी. 200 into 10⁻⁻6 हेनरी. आता इथं 200 म्हणजेच काय बघा, 2 into 10⁻², बरोबर ना. 200 म्हणजेच काय 2 into 10⁻² असतं. सो 10⁻² into 10⁻⁻6 काय व्हॅल्यू येईल याची बघा, 2 into 10⁻⁻4 हेनरी. मी असं लिहू शकतो, 200 आहे, सिम्प्लिफाय केलं मी हे. ओके, व्हेरी गुड पायल. 10⁻² into 10⁻⁻6 म्हणजेच मी काय लिहिलं इथं 2 into 10⁻⁻4 लिहिलं. आता नेक्स्ट व्हॅल्यू काय बघा, म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन दी वाइंडिंग्स. त्या दोन्ही वाइंडिंग्स मधला जो म्युच्युअल इंडक्टन्स M आहे, या दोन्ही वाइंडिंग्स मधला जो म्युच्युअल इंडक्टन्स M आहे तो किती दिलाय त्यांनी, 4 into 10⁻⁻6 हेनरी. 4 into 10⁻⁻6 हेनरी. आता मला सांगा ह्याचं L1 L2 आणि M असलेलं इक्वेशन कुठलं आहे. असं काही इक्वेशन आहे का ज्याच्यामध्ये L1 L2 आहे आणि M सुद्धा आहे. कालच्या लेक्चरलाच बाळांनो ते इक्वेशन बघितलं आपण, कपलिंग कोइफिशियंट किंवा कोइफिशियंट ऑफ कपलिंग. त्याचं इक्वेशन काय होतं, कोइफिशियंट ऑफ कपलिंगचं इक्वेशन बघितलं लास्ट लेक्चरला बाळांनो आपण. ते इक्वेशन काय होतं, तर मी इथं लिहितोय बघा, K इज इक्वल टू coefficient of coupling, K is equals to okay, K is equals to M upon under root L1 into L2. बरोबर आहे का, हे इक्वेशन आपण बघितलं होतं, येस और नो. M upon under root L1 into L2 हे इक्वेशन बाळांनो आपण बघितलं होतं. जस्ट वी कॅन पुट दिस व्हॅल्यू नाव इन दिस इक्वेशन. लुक हियर व्हॉट वी आर गेटिंग. M ची व्हॅल्यू आहे 4 into 10⁻⁻6 डिवायडेड बाय अंडर रूट
अंडर रूट काय येईल 2 × 10⁻⁴. आता दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत आणि दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे बघा. 2 × 10⁻⁴ इंटू अगेन 2 × 10⁻⁴. कळतंय का बघा मी काय सांगतोय. 2 × 10⁻⁴ L1 ची व्हॅल्यू आहे. इच सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये, इच सांगितलंय. ओके, म्हणजे सेल्फ इंडक्टन्स या कॉइलचा हा किती आहे 2 × 10⁻⁴ आहे. आणि L2 चा सुद्धा जो म्हणजे L2 सेल्फ इंडक्टन्स जो आहे कॉइल नंबर 2 चा तो सुद्धा किती आहे 2 × 10⁻⁴ आहे. दोन्ही व्हॅल्यू ऍज इट इज दिल्या. आता स्क्वेअर रूटच्या बाहेर घेताना ऑब्विसली एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे ना. सो बघा इथं 4 × 10⁻⁶ अपॉन 2 × 10⁻⁴. क्लिअर. 10⁻⁴ वर गेलं 4 डिवायडेड बाय 2 आन्सर इज 2. किती आलं 2 × 10⁻². 2 × 10⁻² इज इक्वल्स टू k. ओके, कोइफिशियंट आहे म्हणजे सेम इक्वेशन असंही लिहू शकतो 0.02 इज इक्वल्स टू k. 0.02 इज इक्वल्स टू k, बरोबर ना. पण आपल्याला इथं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. आपल्याला किती ईएमएफ किंवा किती इंडक्टन्स ट्रान्सफर झाला याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यासाठी आपण ह्याला मल्टिप्लाय करणार 100%. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी वी कॅन मल्टिप्लाय बाय 100. सो लुक इट हियर, मल्टिप्लाय बाय 100 मी लिहितो इथं. इन पर्सेंटेज k इज इक्वल टू 2%. सो दिस इज आवर आन्सर. k is equals to 2%. क्लियर. क्लियर आहे. एक्झाम्पल नंबर 15 क्लियर आहे. येस, अंडरस्टूड. ओके, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. बाळांनो एक्झाम्पल अशा पद्धतीचे बाळांनो मी ह्याच्या आधी पण सांगितलंय की जे तुमच्या बुक्स मध्ये एक्सरसाइज मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते जेईई आणि नीटच्या एक्झामला विचारलेले प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात घ्या प्रिव्हियस एक्झामला. तो अशा पद्धतीचे इझी प्रॉब्लेम जेईई नीटला विचारले जातात बाळांनो. त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी आहे मला नाही वाटत काय डिफिकल्ट आहे. ओके, कळालंय. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. आन्सर ऑफ एक्झाम्पल नंबर 15. टेक अ स्क्रीनशॉट. झालं, डन. मेसेज करा पटकन, झाला असेल तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. झाले का पटकन रिप्लाय करा. रिप्लाय मी फास्ट. डन. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 बघा. एक्झाम्पल नंबर 6. A pair of adjustment coil. A pair of adjustment coil has mutual inductance 1.5 Henry. बघा हे दोन पेयर आहेत कॉइलचे. याचा म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय आता. किती दिलाय तो 1.5 हेनरी. इफ the current is one coil charges from 0 to 10 ampere. काय म्हटले बघा, if the current in one coil, एका कॉइल मधला फॉर एक्झाम्पल कॉइल 1 घेतली, कॉइल 1 मधला करंट काय होतोय चार्जिंग होतोय 0 to 10 एम्पियर पर्यंत. ओके, इन 0.2 सेकंड. 0.2 सेकंड मध्ये या कॉइल 1 मधला करंट जो आहे तो 0 to 10 एम्पियर पर्यंत व्हॅरी होतोय. What is the change of flux linkage with other coil? आणि काय क्वेश्चन विचारलाय बघा की या सेकंड कॉइल मध्ये काय फ्लक्स चेंज होईल. सो चेंज इन फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ऑब्विसली 0 to 10 एम्पियर पर्यंत करंट व्हॅरी होतोय ह्याचा अर्थ काय, इथला सुद्धा जो फ्लक्स आहे तो काय होतो चेंज होणार आहे. ऑब्विसली तो चेंज होणार आहे. आता मला सांगा, जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, लास्ट लेक्चरला आपण म्युच्युअल इंडक्टन्स स्टडी केला प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की दिस कॉइल 1 करंट ओके इंड्यूस द फ्लक्स इन कॉइल 2, किंवा आपण असं म्हणत होतो की हा कॉइल 1 चा जो करंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो या कॉइल 2 च्या मॅग्नेटिक फ्लक्सशी.
बरोबर ना, इथला करंट चेंज झाला कॉइल 1 मधला, म्हणजे इथला मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो आता पहिल्यांदा मी इथं गिव्हन व्हॅल्यूज देतो. प्रॉब्लेम मधल्या बघा गिव्हन व्हॅल्यूज काय आहेत, तर म्युच्युअल इंडक्टन्स इज गिव्हन. बघा इथं मी लिहितो व्हॅल्यूज. म्युच्युअल इंडक्टन्स एम इज गिव्हन. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ एम? एम इज इक्वल्स टू 1.5 हेनरी, 1.5 हेनरी. देन इनिशियल करंट जो दिलाय आय. ओके, आता यातला करंट मी जर I1 कन्सिडर केला बघा, आणि यातला करंट जर मी I2 कन्सिडर केला, यातला फ्लक्स जो आहे तो Φ2 कन्सिडर करतोय, यातला जो फ्लक्स आहे तो Φ1 कन्सिडर करतोय. ओके, आता थोडा वेळ आपण सेल्फ इंडक्टन्स बाजूला ठेवायचा. We are not talking about the self inductance now. Okay, we are talking about the flux and the currents. So इथं इनिशियल जो करंट आहे I इनिशियल किंवा I1 इनिशियल म्हणूया आपण. I1 इनिशियल जो आहे तो किती आहे, 0 आहे. 0 to 10 एम्पियर व्हॅरी होतो ना. सो I1 इनिशियल जो आहे तो काय आहे, 0 आहे. आणि I1 फायनल जो करंट आहे, I1 फायनल तो किती आहे, 10 एम्पियर आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. म्हणजे या दोघांमधला चेंज काय झाला, चेंज I1 इज इक्वल टू I1 फायनल, I1 फायनल मायनस I1 इनिशियल. I1 final minus I1 initial. So change in I1 is equals to 10 minus 0. So we are getting here 10 ampere. Okay, change in I1 we are getting here 10 ampere. Then another term is given there. What is that? In 0.2 second time is given. Okay, म्हणजे dt दिलेला आहे इथं, तो किती आहे, 0.2 सेकंड आहे. So look here, dt is equals to 0.2 सेकंड. आता सोल्युशन मध्ये बघा, असं रिलेशन असलेला काय फॉर्म्युला आहे का, फ्लक्स आणि करंट मध्ये काय रिलेशन असतं विथ रिस्पेक्ट टू म्युच्युअल इंडक्टन्स? एखादा फॉर्म्युला आठवतोय का? बघा कुठला फॉर्म्युला आपण घेतला होता बघा. फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आपण काय घेतलं होतं, Φ2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1. आणि तो प्रोपोर्शनॅलिटी, जो प्रोपोर्शनॅलिटी साइन होता तो कॅन्सल करण्यासाठी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पुट केला होता, तो म्हणजे कॅपिटल एम होता. ओके, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो पुट केला होता तो म्हणजे काय होतं, कॅपिटल एम. बघा आठवते का, Φ2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1 घेतला होता आपण, आणि हा प्रोपोर्शनॅलिटी जो कॉन्स्टंट आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण Φ2 इज इक्वल टू काय घेतलं होतं, एम इंटू I1, एम फॉर म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, आता इथं जो I1 आहे आपल्याला चेंज इन फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे चेंज इन Φ2 कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी एम इंटू आपण काय करणार आहोत, चेंज इन I1 करणार आहोत. बघा नीट, एम इंटू चेंज इन I1 करणार आहोत. बघा चेंज इन फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, किती चेंज झाला इथं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. त्यासाठी आपण काय केलं, Φ2 डेल्टा Φ2 म्हणजेच काय, चेंज इन फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स इन कॉइल 2 इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स इंटू चेंज इन करंट. कॉइल 1 मधला जो करंट आहे त्याच्यामधला चेंज तो आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केला, किती आहे तो, 10 एम्पियर आहे. बघा मी व्हॅल्यू पुट करतोय, आणि याची व्हॅल्यू किती आहे, 1.5 आहे. सो 1.5 इंटू 10. ओके, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू, सो चेंज इन फ्लक्स टू Φ2 is equals to what we are getting, we are getting here 15 Weber. युनिट का असतं मॅग्नेटिक फ्लक्स, वेबर. सो दिस इज दी हाफ आन्सर वी कॅन से. इथं आपल्याला फ्लक्स मिळाला, मॅग्नेटिक फ्लक्स. क्लिअर, 15 वेबर. इथपर्यंत समजलंय? आणखी काय विचारलंय त्यामध्ये त्यांनी, द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. फ्लक्स लिंकेज कॅल्क्युलेट करायचं. आपण इथं फ्लक्स, चेंज इन फ्लक्स कॅल्क्युलेट केला. आता फ्लक्स लिंकेज कॅल्क्युलेट करताना, फ्लक्स लिंकेज कॅल्क्युलेट करताना आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर डेल्टा I1 म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे बघा फ्लक्स लिंकेज साठी, इथं लिहितो मी, फ्लक्स लिंकेज इज इक्वल टू
एम डेल्टा I1 अपॉन डेल्टा टी म्हणजेच हा dt, म्हणजेच काय आहे तो डेल्टा टी आहे 0.2 सेकंड. 0.2 सेकंड. बघा इथं व्हॅल्यू आता हा MI1 तर आपण इथं फाइंड आउट केलाय. ही व्हॅल्यू मी इथं पुट करतोय 15 वेबर अपॉन 0.2. So the value should be equals to किती येते बघा 0.2 सेकंड वेबर पर सेकंड येणार आहे. किती येते बघा व्हॅल्यू व्हेरी गुड तन्वी, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. 75 एक्झॅक्टली 75 वेबर पर सेकंड. 75 इथं लिहितो बघा खाली. सो फ्लक्स लिंकेज इज इक्वल्स टू 75 वेबर पर सेकंड लिहायला विसरू नका. वेबर पर सेकंड. क्लियर. 60 काय 60 बेटा. हा एक्झाम्पल नंबर 6 आहे हे. एक्झाम्पल नंबर 6 आहे. क्लियर आहे. फ्लक्स लिंकेज कसं आलं. फ्लक्स लिंकेज कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ओके वेबर पर सेकंड. ओके तुमच्या बुक मध्ये अपडेटेड मध्ये मला माहित नाही पण 75 वेबर असं लिहिलेलं आहे पण ते वेबर पर सेकंड आहे हे लक्षात ठेवा. ओके 75 वेबर पर सेकंड आहे तो फ्लक्स लिंकेज आहे. ओके सो फ्लक्स लिंकेज इज इक्वल टू काय येणार आहे 75 वेबर पर सेकंड येणार आहे हे लक्षात ठेवा. टेक अ स्क्रीनशॉट नाव. अरे 0.25 नाही रे 0.2 सेकंड्स लिहिले रे मी हे. बेटा मी हे सेकंड्स लिहिले तुझं ते चुकून 0.2 झालं 5. ओके दिस इज सेकंड. ओके फायल. ओके माझा तो एस तुला 5 सारखा दिसला. आता मी इथं सेकंड लिहिले बघ 0.2 आहे बुक मध्ये व्हॅल्यू 0.2 आहे. ओके 0.2 सेकंड 0.2 सेकंड. So 15 upon 0.2 second 75. Clear पायल. ओके टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. एक्झाम्पल नंबर 6 आन्सर आहे. एक्झाम्पल नंबर 6 अनसॉल्व मधलं. टेक अ स्क्रीनशॉट. डन. ओके व्हेरी गुड. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 2 कॉइल्स दिले. म्युच्युअल इंडक्टन्स पुन्हा दिलाय 10 मिली हेनरी. तो 2 कॉइल मधला जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो 10 मिली हेनरी दिलाय. त्यानंतर इफ द करंट इन वन कॉइल चेंजेस. एक्झाम्पल नंबर सांगायचं राहिलं 1 मिनिट. एक्झाम्पल नंबर आहे 12. एक्झाम्पल नंबर 12 आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 2 कॉइल्स इज 10 मिली हेनरी. ओके म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू आहे 10 मिली हेनरी. इफ द करंट इन वन ऑफ द कॉइल चेंजेस फ्रॉम 5 एम्पियर टू 1 एम्पियर. बघा आता करंट जो चेंज होतोय तो बाळांनो 5 एम्पियर टू 1 एम्पियर चेंज होतोय. म्हणजे इनिशियल करंट 5 एम्पियर आहे. इनिशियल करंट काय आहे बाळांनो 5 एम्पियर आहे आणि फायनल करंट काय आहे 1 एम्पियर आहे इन अगेन 0.2 सेकंड. पुन्हा 0.2 सेकंड हा टाइम दिलेला आहे एक्झाम्पल नंबर 12 मध्ये. आणि करंटच्या व्हॅल्यू फक्त चेंज केल्या तिथं. इनिशियल करंट 5 एम्पियर आहे आणि फायनल करंट किती आहे 1 एम्पियर आहे. नीट लक्ष द्या. आता बघा कॅल्क्युलेट म्हणले द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ अदर कॉइल. हा घे स्क्रीनशॉट घे. घेतला सिद्धांत. ओके सो काय म्हणले बघा त्यामध्ये कॅल्क्युलेट द ईएमएफ ऑफ इंड्यूस इन द अदर कॉइल. ओके अदर कॉइल मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होणार आहे फॉर एक्झाम्पल तो E2 आहे तर तो E2 कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस चार्ज. चार्ज पण कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे.
पासिंग थ्रू दी कॉइल इफ द रेजिस्टन्स इज 5 ओहम. रेजिस्टन्स इथं दिलाय 5 ओहम. बघा या सगळ्या डेटाचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर चार्ज कॅल्क्युलेट करायचा आणि इंड्यूस ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा. बघा मी इथं पहिल्यांदा इनिशियल करंट आणि फायनल करंट देतो. इनिशियल करंट किती आहे, 5 एम्पियर आहे. फायनल करंट किती आहे, 1 एम्पियर आहे. बघा नीट. तो इथं काय चेंज होईल, इथं जो चेंज होईल that is initial 1 ampere minus 5 ampere, so it is equals to minus 4 ampere. हे लक्षात घ्या. डेल्टा जो करंट चेंज झालाय I1 च कन्सिडर करूया. तो जो I1 चेंज झालाय तो 1 ampere टू 5 ampere. म्हणजे फायनली तो 1 ampere झाला आणि इनिशियली तो किती होता 5, म्हणजे डिक्रीज झालाय करंट. करंट काय झाला इथं, डिक्रीज झालाय, म्हणून आपल्याला इथं मायनस 4 ampere ही व्हॅल्यू मिळाली. ओके. त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे, 10 मिली हेनरी. ओके. म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे 10 मिली हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू दिली 10 मिली हेनरी. टाइम पुन्हा 0.2 सेकंदच गिवन आहे. टाइम 0.2 सेकंदच गिवन आहे. ओके. आता आणखी काय तर व्हॅल्यू दिली त्यामध्ये, दुसरी एक व्हॅल्यू दिली ती कशाची आहे, सेकंड थिंग, हा रेजिस्टन्स आर. आर किती दिलेला आहे, आर इज इक्वल टू, इथं लिहितो बघा, आर इज इक्वल टू 5 ओहम. रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली आर इज इक्वल टू 5 ओहम. आता मला सांगा कसं सॉल्व्ह करणार आपण, कुठला इथं फॉर्म्युला यूज करणार आहे सांगा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ईएमएफ. ईएमएफ चा फॉर्म्युला सांगा पटकन, काय असतो ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथं मॅग्निट्यूड म्हटलेलं नाहीये, याचा ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा आहे, E2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ओके. सो E2 साठी काय फॉर्म्युला आहे पटकन सांगा. इन टर्म्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, तो पण बघितला होता आपण भावानो. बघा इथं लिहितो मी, E2 इज इक्वल टू मायनस एम डी I1 अपॉन डी. ओके. आता हाच फॉर्म्युला मी असा लिहितो, मायनस एम डेल्टा I1 चेंज इन करंट I1 अपॉन चेंज इन टाइम. सो देयरफॉर E2 इज इक्वल टू एम किती आहे 10 मिली हेनरी, मायनस 10 इंटू 10⁻³ ओके. किंवा डायरेक्टली 10⁻² लिहू शकता. डायरेक्टली तर तुम्ही 10⁻² लिहू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. इंटू डेल्टा I1 कॅल्क्युलेट केला आपण इथं -4 एम्पियर. ओके. डायरेक्टली मी -4 लिहितो. डेल्टा टी गिवन आहे 0.2. डेल्टा टी गिवन आहे 0.2. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ E2 फास्ट. मायनस मायनस गेट कॅन्सल. बिगडिया मायनस मायनस गेट कॅन्सल. And tell me the value fast. What is the E2? काय आहे E2 ची व्हॅल्यू पटकन सांगा. परत चेक कर पायल. पायल पुन्हा एकदा चेक कर आन्सर. इथं 0.2 आहे बेटा, डिवाइड बाय 0.2 आहे, 4 डिवाइड बाय 2 नाही आहे. 0.2 म्हणजेच काय, 2 इंटू 10⁻⁻1. 10⁻⁻1 वर गेलं, 10⁻+1 झालं. सो 4 डिवाइड बाय 2 2 आलं. 2 इंटू 10, 2 इंटू 10 20, 20 इंटू 10 200, 200 इंटू सायली 10⁻³ किती होणार आहे. अरे बाबा असं का करताय, काय कळत नाही मला. बघा इथं 10⁻0.2 आहे. तो इथं मी काय करणार 10, बघा 10 इंटू 10⁻³ 10⁻² लिहिलं इंटू 4 अपॉन 2 इंटू मी 10⁻1 लिहू शकतो. -1 वर गेला इंटू 10 होईल 4/2. आन्सर इज 2. सो बघा 10⁻² इंटू काय होईल 20 होईल. बरोबर आहे ना. 10⁻² इंटू काय होईल 20 होईल. बघा आता 20 इंटू 10⁻² काय होणार आहे, E2 इज इक्वल टू 20 इंटू 10⁻² म्हणजेच काय 0.2 व्होल्ट. बरोबर आहे का. E2 इज इक्वल टू 0.2 व्होल्ट.
क्लिअर? हा, व्हेरी गुड पायल, आता करेक्ट आहे 0.2 व्होल्ट. यस, व्हेरी गुड. ओके, नाव लुक इट. नेक्स्ट, एवढंच नाही, E2 पण कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आणखी काय कॅल्क्युलेट करायचं आहे? चार्ज क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. त्या कॉइल 1 आणि कॉइल 2 मधला क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. कॉइल 1 आणि ही कॉइल 2 आहे. क्यू सुद्धा कॅल्क्युलेट करायचा. आता चार्ज, करंट आणि टाइम मध्ये रिलेशन असलेलं इक्वेशन सांगा पटकन. चार्ज, करंट आणि टाइम मध्ये रिलेशन असलेलं इक्वेशन. कुठला चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला? कॉइल 2 मधला Q2, म्हणजे याचं I2 Q2 आणि टाइम ह्याच्यामध्ये रिलेशन असलेलं इक्वेशन आहे का कुठे? बघितलंय का आपण असं कुठलं इक्वेशन ज्याच्यामध्ये चार्ज, करंट आणि टाइम याचं रिलेशन आहे? कुठलं इक्वेशन आहे ते? चार्ज इज इक्वल टू, व्हेरी गुड तन्वी, व्हेरी गुड, व्हेरी नाईस बेटा. चार्ज इज इक्वल टू काय असतं? तर करंट इंटू टाइम असतं. म्हणजेच करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. व्हेरी नाईस बेटा. सो करंट I2, look at here, current I2 is equals to charge 2 upon change in time dt. ओके, आणखी एक इक्वेशन माहिती आहे आपल्याला I2 मधलं, E2 अपॉन काय असणार आहे? R. ऍज पर ओम्स लॉ, EMF म्हणजेच काय? व्होल्टेज इंड्यूस इन दिस कॉइल 2, E2. ओम्स लॉ अप्लाय केलाय बघा इथं. E2 अपॉन रेजिस्टन्स R, I is equals to V upon R. I is equals to V upon R. ओके, व्होल्टेज आपण घेतलं कुठलं? कॉइल 2 चं E2. ओके, कॉइल 2 मधला आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे आणि आपण कॉइल 2 मधलाच EMF कॅल्क्युलेट केला इथं. बरोबर आहे ना? आता हे दोन्ही इक्वेशन्स मी इक्वेट करतो बघा. हे दोन्ही इक्वेशन्स इक्वेट केल्यानंतर मला काय मिळतं? Q2 अपॉन डेल्टा T इज इक्वल टू E2 अपॉन R. लक्षात येतं का बघा? Q2 अपॉन डेल्टा T इज इक्वल टू E2 अपॉन R. कळालं? डेल्टा T मी इकडे नेला तर Q2 इज इक्वल टू मला इक्वेशन मिळेल. Q2 इज इक्वल टू E2 अपॉन R इंटू डेल्टा T. यू आर गेटिंग दिस इक्वेशन. हे इक्वेशन लिहून ठेवा कुठं तर. चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा? Q2 इज इक्वल टू E2 अपॉन R इंटू डेल्टा T. डेल्टा T ची व्हॅल्यू आहे, E2 ची व्हॅल्यू आपण आताच कॅल्क्युलेट केली आणि R ची व्हॅल्यू पण गिवन आहे. सो लिहा इथं व्हॅल्यूज. Q2 इज इक्वल टू E2 किती कॅल्क्युलेट केलाय? 0.2 अपॉन 5 इंटू डेल्टा T किती आहे? डेल्टा T पण 0.2 आहे. ओके, टेल मी दी व्हॅल्यू ऑफ चार्ज. चार्ज कुलम मध्ये असतो. पटकन सांगा चार्जची व्हॅल्यू काय येणार? सिम्प्लिफाय करा आणि सांगा मला चार्जची व्हॅल्यू काय येईल? पाहून सांगा पटकन. व्हेरी गुड तन्वी, व्हेरी नाईस बेटा, व्हेरी नाईस. तन्वीला एकटीलाच कळाले का? व्हेरी गुड पायल, व्हेरी गुड. पायलला एकटीलाच कळाले का? बाकीचे कुठे आहेत? बाकीचे कोणी रिप्लाय करत नाहीत. नीड टू कुठे आहेत? उमेर पुन्हा एकदा आन्सर चेक कर बेटा. उमेर आन्सर चेक कर. सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं रे. 0.2 इंटू 0.2 डिवाइड बाय 5 करायचं आहे. 0.2 इंटू 0.2 डिवाइड बाय 5. व्हॉट शुड बी द आन्सर? पायल आणि तन्वीचे आन्सर करेक्ट आहे. पटकन सांगायचं रे, एवढा वेळ लागतो का? 0.2 इंटू 0.2 अपॉन 5. 0.008 कुलम. 0. व्हेरी गुड सायली, व्हेरी गुड सर्वेश. ओके, नाव इट इज करेक्ट. 0.008 कुलम. म्हणजेच मी मिली कुलम मध्ये कसं लिहिणार? 8 मिली कुलम असं लिहू शकतो मी. ओके, व्हेरी गुड सिद्धांत. चार्ज Q2 इज इक्वल टू 8 मिली कुलम असं लिहू शकतो की नाही? चार्ज Q2 इज इक्वल टू 8 मिली कुलम म्हणजे 0.08 कुलम. क्लिअर? समजलाय प्रॉब्लेम? काय डाऊट आहे? यस ऐश्वर्या, कळालंय? चार्ज Q2 कॅल्क्युलेट केलाय.
चार्ज Q2 कॅल्क्युलेट केला आणि E2 कॅल्क्युलेट केला. E2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला -m di1/dt -m. चेंज इन टाइम कसा कॅल्क्युलेट केलाय बघा, मी आधी पण सांगितलं होतं प्रत्येक वेळी इनिशियल टाइम आणि फायनल टाइम सेम असेल असं नाही. ओके, मगाशी 0 होतं त्यामुळे आन्सर 10 आलं होतं, पण आता इथं इनिशियल टाइम 5 अँपियर दिला होता आणि फायनल टाइम 1 अँपियर दिला होता. डिक्रीजिंग करंट झालंय म्हणून इथं -4 आले. ओके, आणि म्हणून आपण E2 ची मॅग्निट्यूड कन्सिडर केलेली नाहीये. जर आन्सर मायनस मध्ये आलं व्होल्टेजचं, देन यू कॅन कन्सिडर देअर मॅग्निट्यूड. ओके, आता बघा इथं मॅग्निट्यूड कन्सिडर करायची गरज नाही, मायनस मायनस गेट कॅन्सल होतं आणि आपल्याला E2 मिळाला 0.2 व्होल्ट. ओके, त्यानंतर या कॉइल 2 मधला चार्ज सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपल्याला बेसिक रिलेशन माहिती आहे चार्ज आणि करंट मधला, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम I2 इज इक्वल टू Q2 अपॉन डेल्टा टी हे रिलेशनचा यूज केला. आणि आपल्याला आणखी एक ओहम्स लॉ नुसार आपल्याला माहिती आहे की I2 इज इक्वल टू E2 अपॉन R. E2 म्हणजेच व्होल्टेज आहे, V अपॉन R ओहम्स लॉ अप्लाय केलं. ओके, आणि हे दोन्ही इक्वेशन्स इक्वेट केले. ओके, दोन्ही हे इक्वेशन्स I2 साठी आहेत म्हणून Q2 अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू E2 अपॉन R घेतलं म्हणून Q2 इज इक्वल टू E2 अपॉन R इंटू काय झालं, डेल्टा टी झालं. इथं इक्वेशन लिहिले बघा, ते डेल्टा टी झालं. आणि याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यूज पुट केलेत, आणि आपल्याला आन्सर मिळालं त्या चार्जचं. Q2 इज इक्वल टू व्हॉट शुड बी द आन्सर, Q2 इज इक्वल टू 8 मिली कुलम. क्लिअर? आय थिंक तुमच्या बुक मध्ये 8 मिली कुलम हेच आन्सर आहे. E2 चा आन्सर दिलेलं नाहीये, त्यांनी EMF कॅल्क्युलेट करायला सांगितलंय पण E2 चा आन्सर दिलेलं नाहीये बुक मध्ये. ते लिहून घ्या किती आले ते, 0.2 व्होल्ट. क्लिअर? टेक अ स्क्रीनशॉट.